नागपंचमीचा सण म्हटला की मेहंदी, नेलपेंट, बांगड्या, मेकअपचं हे सगळं काही आलंच. कारण आपल्याला तेवढीच एक मज्जा वाटते की सर्व काही करण्यासाठी. तर आहे ना, ह्याचा पूर्ण लाँग व्हिडिओ आहे ना, मी आपल्या चॅनलवरती अपलोड केला आहे. तर तो नक्की तुम्ही जाऊन पहा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब नक्की करा. तर मी मस्त अशी घरात आहे ना, नागोबाची पूजा करून घेतली. आणि नंतर आहे ना, मग स्वयंपाकाला लागले. म्हणजे सर्व तयारी करून ठेवली होती. आता आपल्याला आहे ना, नागपंचमीच्या दिवशी आमच्या इकडे असे कानवले करतात. म्हणजे उकडायचे असतात, पण मी ना ह्यावेळेस तळले होते. कारण 2-3च केले होते मी नैवेद्यापुरते फक्त. कारण म्हटलं जास्त केले तर नाही का कोण खातंय, कोण नाही खात. कारण ह्यांना तर काही पोळ्या आवडतच नाही, म्हणून मी मोजकेच आपले 2 केले होते. नंतर भजी पण तळून घेतली. पुरणपोळी पण लगेच करून घेतली, कारण दुकानावर पण जायचं होतं. मस्त असं देवांना नैवेद्य वगैरे दाखवला, नमस्कार केला. आता नंतर म्हणलं आता श्रावणी सोमवार पण आहे ना, तर मग खिचडी पण मला करायची होती. खिचडी करून डब्यात भरून घेतली आणि दुकानावर गेले. नंतर आहे ना, मग संध्याकाळी माझं त्या दिवशी जे पार्सल आलं होतं ना, तेच ओपन करायचं राहिलं होतं. ते भक्तीने ओपन करून घेतलं, पण ते साईजला खूप जास्त मोठं आलं. त्यासाठी आता दुसऱ्या दिवशी ना, म्हणजे आदल्या दिवशीची पोळी राहिलेली दुसऱ्या दिवशी कोणाला खायला आवडते ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण मला तर एवढी छान आवडते ना, खूप मस्त टेस्टला लागते. आमटी आणि पोळी एवढे भारी कॉम्बिनेशन आहे ना आपलं. आणि ती शिळी झाल्यावर ते ना एवढी छान लागते दुसऱ्या दिवशी की काय सांगू. मस्त तूप वगैरे लावून कानवला आणि ना पोळी गरम केली, जेवण वगैरे करून घेतलं आणि दुकानावर गेले. नंतर संध्याकाळी ना मस्त अशी कोथिंबीरची जोडी मला एवढी स्वस्त भेटली होती, छान अशी घेऊन आले होते. आता बघ तिलाच मी नाटक करून दाखवत होते. ते सर्व आहे ना कोथिंबीरची म्हणजे जी माती होती तीच माझ्या अंगावर पडली. नंतर सर्व स्वच्छ साफ वगैरे करून घेतली. भक्तीचं आहे ना प्रोजेक्ट करायचं काम चाललं होतं, झालं होतं पूर्ण मस्त असं. नंतर मस्त आहे ना, पहिली मी काय केलं, कोथिंबीर स्वच्छ अशी धुवून आहे ना सुकत घातली होती, म्हणजे पाणी निथळायला पूर्ण. नंतर मस्त अशी बारीक कटिंग करून घेतली आणि छान अशा वड्या करून घेतल्या. आता मी ना ह्यावेळेस चाळणीत विचार चालला होता माझा ठेवायचा, पण उशीर झाला होता. म्हटलं आता काही आपल्याला होणार नाही, कारण वड्या शिजायला पण वेळ लागतो, म्हणून मग कुकरलाच डायरेक्ट लावलं. आता बाजरीचं दळण आणलं होतं मी दळून, पण चक्कीवाला बदलावे की काय हा विचार माझा चाललाय. कारण आहे ना, एखाद्या वेळेस चांगलं देतो, एखाद्या वेळेस आहे ना एकदमच म्हणजे बेकार देऊन टाकतो. नंतर मस्त वड्या कटिंग वगैरे केल्या आणि तळून घेतल्या. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.